नमस्कार मित्रांनो, तुळ राशीवाल्यांनो, आनंद साजरा करण्यासाठी तयार व्हा, कारण आता देवाधिदेव महादेव स्वतः भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्हाला 30 मार्च ते 5 एप्रिल म्हणजे या 7 दिवसांच्या आत कुटुंबात 5 मोठ्या जबरदस्त आनंदवार्ता मिळणार आहेत. होय मित्रांनो, लोकसुद्धा म्हणतील, वा, तुमचं नशीब किती छान आहे. तितक्या मोठ्या 5 आनंदवार्ता तुम्हाला या 7 दिवसात भगवान भोलेनाथांच्या कृपेने मिळणार आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आणि आनंदाने भरलेला आहे. तब्बल 11 वर्षांनंतर असा दुर्मिळ योग तुमच्यासाठी निर्माण झाला आहे. या काळात भगवान भोलेनाथांची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे. ते तुमच्यावर प्रसन्न राहतील, मेहरबान राहतील. कारण मित्रांनो, 11 वर्षांनंतर एकाच वेळी अत्यंत शुभ संयोग तुमच्या राशीसाठी तयार झाले आहेत. या 7 दिवसांत शिवयोग, सर्वार्थसिद्धी योग, अमृतसिद्धी योग, धनयोग, राजयोग आणि सौभाग्ययोग असे अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. यामध्ये मोठ्या धनलाभासोबतच नोकरीचेही योग आहेत. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील लोक आनंदाने नाचतील, म्हणजे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद व्यक्त करेल. इतक्या मोठ्या आनंदवार्ता तुम्हाला या 7 दिवसांत भगवान भोलेनाथांच्या कृपेने मिळणार आहेत. तर मित्रांनो, त्या 5 मोठ्या आनंदवार्ता कोणत्या आहेत? या 7 दिवसांचा तुम्ही कसा फायदा घ्यायचा, याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. खात्री बाळगा, या त्या 5 मोठ्या आनंदवार्ता आहेत ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, ज्यासाठी तुम्ही सातत्याने मेहनत करत होता. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. स्वतः भगवान भोलेनाथ तुम्हाला या 5 मोठ्या आनंदवार्तांचे वरदान देणार आहेत. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. तसेच या 7 दिवसांत तुम्हाला काही सावधगिरी बाळगायची आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला या 7 दिवसांचा पूर्ण लाभ मिळेल आणि भविष्यातही तुम्ही याचा फायदा घेऊ शकाल. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितल्या जातील. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. भगवान भोलेनाथांची कृपा या 7 दिवसांत तुमच्यावर कशी राहील, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला या 5 मोठ्या आनंदवार्ता मिळतील, हे सर्व आपण पुढे जाणून घेऊ. सर्वप्रथम, भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव, जय भोलेनाथ असे जरूर लिहा, ज्यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता जाणून घेऊया की देवाधिदेव महादेवांच्या कृपेने तुमच्या राशीसाठी 30 मार्च ते 5 एप्रिल हा महत्त्वाचा काळ कसा राहणार आहे. जर ग्रहनक्षत्रांच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. कारण 11 वर्षांनंतर अशा दुर्मिळ योगात तुम्हाला या 5 मोठ्या आनंदवार्ता मिळणार आहेत. या 7 दिवसात तुम्हाला असे जाणवेल की एखादी दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे, तुमची मदत करत आहे. तुम्ही पाहाल की तुमची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होत जातील. यश सतत मिळत राहील. तुम्हाला आत्मिक शांती अनुभवायला मिळेल. शेजारी, नातेवाईक आणि घरातील लोकांशी संबंध अधिक गोड आणि सुधारलेले राहतील. जर कोणत्याही कारणाने नात्यांमध्ये तणाव असेल तर तो दूर होईल. पुन्हा एकदा प्रेम आणि गोडवा वाढेल. या काळात तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक आणि समजूतदार पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईकांमध्ये तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेची छाप पाडाल. तुमची हुशारी आणि समजूतदारपणा यामुळे तुम्ही प्रत्येक काम उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. संततीकडून समाधानकारक बातमी मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा काळ असा असेल की तुम्ही बहुतांश कामे स्वतः नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. तुमच्या स्वभावातील भावुकता आणि कोमलतेमुळे लोक तुमची स्तुती करत थकणार नाहीत. समजून घ्या,
लोक सहजच तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमची प्रशंसा करतील. यामुळे काय होईल तर तुमच्या सल्ल्यामुळे त्यांच्या मनोबलाला आणि आत्मविश्वासाला अधिक बळ मिळेल. म्हणजेच हा काळ पूर्णपणे तुमच्यासाठीच बनलेला आहे असे समजा. तुम्ही ज्या कामाला हात घालाल ते काम पूर्ण होईल. जर तुम्हाला कुठे पैसे गुंतवायचे असतील तर या काळात गुंतवणूक करा. निकट भविष्यात या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला फायदा देईल. तसेच घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांचा आदर करा, कारण त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्योदयकारक ठरेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या घरातील सदस्यांशी आणि मुलांशी वागणूक थोडी चांगली ठेवा. अन्यथा तुमचे चुकीचे वर्तन घरातील वातावरणावर परिणाम करू शकते. हा काळ खूप आनंदाचा आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपल्या वागणुकीत सुधारणा ठेवा. तसेच तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत काही बदल करण्यासंबंधी योजना अंमलात आणाल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता अधिक मजबूत होईल. धर्मकर्माशी संबंधित कामांमध्येही तुमचा सहभाग वाढेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. या काळात तुम्ही दानधर्मातही पुढे असाल आणि यामुळे तुम्हाला आनंदाची अनुभूती होईल. या काळात तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईक तुमच्या बुद्धिमत्तेची दाद देतील. संततीकडून समाधानकारक बातमी मिळाल्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. करिअर किंवा नोकरी संबंधित काही आनंद वार्ता मिळू शकते. सावधगिरी म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणतेही कागदपत्र करताना विशेष काळजी घ्या. छोटीशी चूक मोठी समस्या निर्माण करू शकते, त्यामुळे सतर्क राहा. तसेच राग, हट्टीपणा यांसारख्या नकारात्मक गोष्टी स्वभावात येऊ देऊ नका, कारण त्यामुळे तुमची कामे बिघडू शकतात. या काळात तुम्हाला लाभाशी संबंधित गोष्टींमध्ये वाढ दिसेल, त्यामुळे वागण्यात राग आणि हट्टीपणा टाळा. आता प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाल्यास जीवनसाथीच्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. जर पती-पत्नीमध्ये काही मतभेद असतील तर ते दूर होतील आणि नात्यात जवळीक वाढेल. प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळाल्यामुळे मानसिक शांती मिळेल. प्रेमसंबंध लवकरच विवाहात परिवर्तित होऊ शकतात, त्यामुळे आपल्या भावना कुटुंबासोबत शेअर करा. घरात एखादा उत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा पार्टीचे आयोजन होऊ शकते, त्यामुळे घरात पाहुण्यांचे आगमन होईल किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. या काळात कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. एकमेकांप्रती सहकार्याची भावना वाढेल, त्यामुळे प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि मतभेद दूर होतील. निःसंतान दाम्पत्यांना लवकरच संतती संबंधित आनंदवार्ता मिळू शकते. आता व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास आपल्या कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्या. आपले गुपित कोणालाही सांगू नका. कागदपत्रे लीक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध आणि सतर्क राहा. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर अधिक काळजी घ्या, अन्यथा फसवणूक होऊ शकते. तसेच आपल्या कामाच्या क्षेत्रात बाहेरील लोकांशी आणि पब्लिकशी संबंध अधिक मजबूत करा. तुमच्या कामाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्या. या काळात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक कामांची जाहिरात अधिक करण्याची गरज आहे, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. यासाठी घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याचा सल्ला घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या काळात तुम्ही पाहाल की गेल्या काही काळात व्यवसायासाठी तुम्ही केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम आता मिळू लागतील. तुमचा व्यवसाय वाढेल, चांगल्या नफ्याच्या संधी निर्माण होतील आणि धनप्राप्तीचे योगही चांगले आहेत. ऑनलाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय वाढवा, कारण हा काळ डिजिटलचा आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा मिळेल. पेट्रोल पंप, तेलाशी संबंधित व्यवसाय, खानपान, गारमेंट्स, कला क्षेत्राशी संबंधित व्यवसाय या काळात चांगल्या नफ्यात राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास या काळात तुम्हाला आपल्या कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या नावाची चर्चा होईल. तुम्हाला दिलेले टार्गेट तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तुमची प्रशंसा होईल, तुमचे नाव गाजेल. त्यामुळे काही लोक तुमच्यावर जळतील आणि तुमच्या विरुद्ध कटकारस्थानही करू शकतात. त्यामुळे सावध राहा आणि आपल्या कामात प्रामाणिकपणे लक्ष द्या.
तुमचे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत फळ देईल. वेतनवाढ आणि इतर लाभ मिळण्याचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे, त्यामुळे या वेळेचा पूर्ण फायदा घ्या. जे लोक बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठीही काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. मिळालेल्या संधींचा योग्य फायदा घ्या. जर तुम्ही इंटरव्ह्यू दिला असेल किंवा स्पर्धा परीक्षांद्वारे प्रयत्न करत असाल तर लवकरच नोकरी मिळण्याचे योग आहेत. करिअरमध्ये मिळालेल्या संधी हातातून जाऊ देऊ नका. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. विशेषतः कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. या वेळेचा पूर्ण उपयोग करा. आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन आणि इन्सेंटिव्ह मिळण्याचे योग आहेत. व्यवसायातही धनप्राप्तीचे योग आहेत. तसेच तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत अनुकूल आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे उधार देताना काळजी घ्या. विचारपूर्वक पैसे उधार द्या, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर या काळात तुम्हाला ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर जाणवेल. हीच ऊर्जा तुम्हाला तंदुरुस्त ठेवेल. सकारात्मक विचार ठेवा आणि योग व ध्यानासाठी वेळ द्या. तथापि बदलत्या हवामानामुळे हलका डोकेदुखी किंवा घशात संसर्ग होऊ शकतो. पण सकारात्मक राहा. योग, ध्यान आणि आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा. आपल्या दिनचर्येत शिस्त ठेवा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणतीही निष्काळजीपणा करू नका. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, हा काळ साधा नाही तर तुमच्या नशिबाला नवी दिशा देणारा आहे. महादेवांची कृपा तुमच्यावर आहे आणि जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच उद्या तुमच्या यशाची उदाहरणे देतील. फक्त एकच करा, विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि मेहनत थांबवू नका. कारण या वेळेनंतर तुमचे जीवन पूर्वीसारखं राहणार नाही. जर तुम्ही खऱ्या मनाने महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. कारण कदाचित हीच ती वेळ आहे जिथून तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात होणार आहे. धन्यवाद. हर हर महादेव.